संपर्क साधायचा आहे। गुड आफ्टरनून। पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपण करूया सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत या दमन नगरीमध्ये। खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने वेगवान प्रहार करायचा होता, बॅटची अतली कडाला आली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय, दरम्यान फलंदाजाने एक धाव पूर्ण केली। पंचांकडे थोडीशी दाद मागितली गेली, पंच देखील सांगत आहेत बॅटची कडा लागलेली आहे, फलंदाजाने एक धाव पूर्ण केली। आई गावदेवी जून अंदुरकी विरोधात पॉवर शेलार ही लढत आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळते। पहिले षटक मार्गस्थ विलास गोलंदाजी करतोय, तर दिनेश आणि प्रल्हाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। यावेळेस दूरवरचा चेंडू बॅटचा फ्लो ओपन केला, अंतिम क्षणी बॅट आणि बॉलची जुळणी झाली, दरम्यान नो चेंडू आहे। 1+1 2 धावा आपण ऍड करूया। दोन धावा पूर्ण झाल्या, 12 धावा या धपळगाव लागल्यात आहेत। पहिले षटक मार्गस्थ आहेत, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज। बघा, कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करायचं नाही पंचांशी। जरी तुम्ही बाहेर पंचगिरी करत असला तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। समोरच्या दिशेने चांगला फटका खेळला जातोय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होणार का, सँडी तिथे आहे, चांगलं क्षेत्रक्षण त्याचं पाहायला मिळालं, दरम्यान फलंदाजाने एक धाव पूर्ण केली। धावसंख्या 13 झालेली आहे। पहिलं षटक मार्गस्थ विलासचं आपल्याला पाहायला मिळतोय, प्रल्हादच्या बॅटमध्ये सध्या तरी चांगल्या धावा पाहायला मिळतात, दिनेशची देखील चांगली साथ त्याला पाहायला मिळते। जुनांदुरकी विरोधात पॉवर शेलार ही लढत आपल्याला पाहायला मिळते। कोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू, सुंदर चेंडू, फलंदाच्या रडारमध्ये चेंडू आलेला नाही तरी सुद्धा एक धाव इथे पूर्ण करण्यामध्ये धाव नाहीये, धाव पूर्ण आहे। बघा, ही धाव ग्राह्य धरली जाईल। तुम्हाला जर तिथे आउट केला असता तर आउट मिळाला असता, तुम्ही आउट केला नाही तर ती धाव पूर्ण आहे। किती वेळा समजवायचं। पहिल्या षटकाची समाप्ती झाली। आपण धावसंख्येचा विचार केला, धावफटकावरती धावा लागल्या जात आहेत। ही एक धाव पकडून
14 धावा. यावेळेस चांगला चेंडू बरोबर समोरच्या दिशेने चेंडू हाताळण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं, पण अखेरकार एक धाव घेण्यापासून रोखता आले नाहीये. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय. नक्कीच बघा, काही सेकंद फलंदाज क्रीजच्या आत थांबत असेल, त्यानंतर फेकी केली जाणार, तर मात्र तो धाव एकच आहे का पंच? यस. यावेळेस दूरवरचा चेंडू छेडछाडी करायची होती, पण अखेरकार पंच सहमत नाहीयेत. चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेमध्ये मोठा फटका खेळायचा होता, यावेळेस बॅटची कडा आणि अखेरकार यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टी रक्षण झालं. पहिला धक्का लागला टीम शेलार संघाला. प्रल्हाद बाद होतोय. 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधनं आले होते, चौकाराने त्याची खाते उघड झाली होती, परंतु अखेरकार प्रल्हादला बाद करण्यामध्ये यश आलं. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता निमेश आला. यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल. कोणत्या प्रकारची फलंदाज मुभा तो देत नाहीये, सूट तो देत नाहीये आणि अखेरकार विकेट त्याच्या नावी राहिलाय. समोरच्या दिशेमध्ये यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. देवीदास चांगले प्रयत्न झाले, चेंडू अडवला गेला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न तो देखील पूर्ण झाला आणि अखेरकार भरपूर उशिराने देवीदासची फेकी पाहायला मिळाली. फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 18 धावा या धावपळकावर लागलेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगला फटका एक्झिक्यूट केला होता निमेश याने. आपटून टाकला चेंडू, दूरवरचा चेंडू होती. पुन्हा एकदा बॅटचा फ्लो हा ओपन केला जातोय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये विलास तिथे होता. दरम्यान यावेळेस देखील 2 धावा पूर्ण होणार. चांगलं क्रिकेट सध्या तरी शेलार संघ साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. क्रिकेटची लाईफलाईन ही वापरली जाते. असं नाही की चौकार षटकाराने तुम्ही मोठं लक्ष गाठू शकता. सिंगल डबलचा खेळ जर तुम्ही केलात तर एक चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकता. याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला शेलार संघ देतोय. हा चेंडू चांगला, ही लाईन चांगली पाहायला मिळाली. शफल क्रॉस होऊन फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलची जुळणी झाली नाही. चेंडू अखेर यष्ट्यांच्या वरून विसावला गेला. यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टी रक्षण झालं. विशालच्या षटकामधला हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. धावसंख्या 20 झालेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. व्हाईट यॉर्कर ज्याला क्रिकेटमध्ये संबोधलं जातो, तो चेंडू हाताळताना यावेळेस विशाल पाहायला मिळाला. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं, काय करावं आणि अखेरकार हा चेंडू देखील आपल्याला डॉट पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण पाहिलं धावफलकावरती फक्त आणि फक्त 20 धावा पाहायला मिळतात. ही दयनीय अवस्था सध्याच्या घडीला पॉवर शेलर संघाची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्यांनी बनवल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये धावांवरती रोग लावली गेली. हा सामना जुनंदुकीसाठी फार महत्वाचा सामना आहे, कारण या आधीचा सामना त्यांनी गमावलेला आहे. एकही गुण त्यांनी मिळवलेला नाहीये. तर हा सामना जुनंदुकी संघ जिंकतोय
तर 2 गुणांनी तो पुढे सरकणार. हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे टीम जुनांदुर्गी संघाकरता. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता देवीदास आला ओव्हर द विकेटने. हा चेंडू चांगला, ही लाईन चांगली. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. अखेरकार फलंदाजे प्रयत्न झाले चांगले फटक्या करता. निर्धाव चेंडू आला. 3ऱ्या षटकाचा पहिला चेंडू देवीदास फार सुंदर हाताळलोय. हा देखील चेंडू चांगला, ही देखील लाईन चांगली. फिंगर अप. दुसरा धक्का लागतोय टीम पॉवर शेलर संघाला. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला जुनांदुर्गी संघ करतोय, देवीदास करतोय. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता हरिकेश आलाय. प्रल्हाद बाद होतोय, दिनेश बाद होतोय. निमेश आणि हरिदास ही जोडी आता दुसऱ्या विकेट करता आपल्याला पॉवर शेअर संघाची पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. देवीदास सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. वेरिएशन फार चांगले आहेत त्याच्याकडे, त्याचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा फटका चांगला, बरोबर स्लॉट मध्ये फलंदाजाचा होता आणि अखेरकार दुसऱ्या फ्लॅट मध्ये पाठवण्यामध्ये फलंदाजाने उशीर केला नाही. जसा चेंडू आला तसं उत्तर पाहायला मिळालं. षटकार प्राप्त करतोय फलंदाज हरिकेश. गुड शॉट. बरोबर फलंदाजा रडार मध्ये हा चेंडू होता. उशीर विलंब फलंदाजाने केला नाहीये आणि अखेरकार एक सुंदर प्रहार या चेंडूवरती झाला. देवीदासच्या बरोबर 3ऱ्या चेंडूवरती हा षटकार आला. ओ यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस कमबॅक केलं गेलं. फिंगर ऑफ झाली बॅटची कडा. एजन गॉन. फलंदाज हरिकेशच्या खेळीचा अंत झाला. चंद्रकांत येतोय, पण बघा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पलटवार पाहायला मिळाला गोलंदाज देवीदासचा. या आधीचा चेंडू होती आणि षटकार नक्कीच खेळला, पण त्यानंतर मात्र विकेटची खुराक त्याला मिळाली. विकेट संपन्न केला. हरिकेश ज्याने एक षटकार लगावला त्या हरिकेशला बाद करण्यामध्ये देवीदासला यश आलं. चंद्रकांत आला क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता. धावसंख्या 26 झालेली आहे. या वेळेस देखील चांगला चेंडू, या वेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. बरोबर फलंदाजाच्या अगदी बॅटच्या कोपऱ्यात चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज देवीदास. निर्धाव चेंडू हा देखील आला. ही ओळख आहे त्याची, ही पात्रता आहे त्याची, ती ओळख आता सिद्ध करतोय. हा देखील चांगला चेंडू. यष्ट्यांच्या मागे थोडासा चुकीचं यशस्वी झालं. एक धाव प्राप्त करण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाला. 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 देखील संपलेला आहे आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर देवीदासची गोलंदाजी बघा किती सुंदर राहिली. 7 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट त्याच्या नावी राहिले. अंतिम षटक मार्गस्थ असणार. पॉवर शेलर संघ आतापर्यंत 3 विकेट गमावलेल्या आहेत. धावसंख्या 27 झालेल्या आहेत. चला वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल. यानंतर होणारा सामना गुरुदत्त चौथा हिरवा माणकोली विरोधात जयदुर्गा सुरई. पहिल्या इनिंग ब्रेक नंतर आपण
आडव्या बॅटने ऑन साइडला यावेळेस सँडीला टार्गेट केलं गेलं. काय सुंदर फटका एक्झिक्यूट केला गेला आणि चौकार. सुंदर फटका. पहिलाच चेंडू होता सँडी, तर सँडीवरती आता आक्रमण केलं जाते कारण शेला संघाच्या फलंदाजांना माहिती देखील आहे अंतिम षटक आहे. हा देखील चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. सँडीवरती आता मात्र पुन्हा एकदा अटॅक केला जातोय. मजबूत कडीवरती वार केला जातोय आणि काय वार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधनं आला. पहिला चेंडू चौकारा करता गेला होता, हा चेंडू षटकारा करता पाहायला मिळाला. गुड बॅटिंग. धावसंख्या 10 ने उचली घेते 37 धावा. काय सुंदर फलंदाजी करतोय चंद्रकांत. सँडीला मात्र आता पाणी पाणी करण्यामध्ये यश आलं फलंदाजाला. काय फटके खेळले, दोन्ही फटके सुरेख होते. हा देखील चांगला फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाहीये आणि अखेरकार सँडीने मात्र चंद्रकांतला बाद केलं. ही षटक आता कुठेतरी मी म्हणेन दुसऱ्या इनिंग मध्ये जुनांदुकी संघाला डोकेडोकी ठरणार. भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहिली 43 झालेले. यावेळेस चांगला चेंडू, परंतु बघा यष्टी रक्षकाला हा चेंडू पकडता आले नाही. पंच देखील तेच सांगत अतिरिक्त धाव तुम्ही जोडू शकता. 44 धावा या धावपळकावर लागल्या गेलेल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग याचा हा जर्सी नंबर आहे, कारण सेहवाग सर जेव्हा फलंदाजी करायला यायचे तेव्हा 44 क्रमांकाची जर्सी ते घालायचे. तो आकडा आता लावण्यामध्ये यश आलं पॉवर शेला संघाला. समोरच्या दिशेमध्ये खेळायचं होतं. बॅटची अतली कडा, चेंडू वेगाने निघून चाललाय. फाईनल क्षेत्रामध्ये एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार या प्रयत्नामध्ये फलंदाज फसला गेला. धावपाच्या स्वरूपामध्ये पॉवर शेला संघ विकेट गमावतोय. चौथ्या षटकाची समाप्ती देखील झाली.
आपण त्वरित यायचं आहे. धावसंख्या 45 झालेली आहे, 46 करायची आहेत जुनांदुरकी संघाला. दोन्ही संघनायक आपण त्वरित यायचं आहे. मानकोली संघाचा संघनायक आणि सुरई संघाचा संघनायक. प्रकाशदादा मात्रे यांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपण टॉस करण्याकरता आमच्याशी जोडायचं आहे. दोन्ही संघनायक पुन्हा एकदा विनंती असेल, पण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. सुरेश संघात हॅलो चेक, हॅलो 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 चेक. सुरेश संघाचा संघनायक आलेला आहे. मानकोली संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉस करून हॅलो हॅलो हेलो मुकेश, आपको यहाँ पे आने का है. मुकेश हेलो. यानंतर श्री गुरुदत्त चौटाईराव मानकोली आणि जयदुर्गा सुरई या दोन संघांमध्ये टॉस नाणेफेकी संपन्न झालेली आहे. नाणेफेक जिंकून जयदुर्गा सुरई संघ कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे श्री गुरुदत्त चौटाईराव मानकोली या संघाला. यानंतर एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. डे 3 दमन स्पर्धा 2024 चे दिमागदार आयोजन. प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहणारी ही स्पर्धा आपण पाहतात. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने हा शो ठेवण्यात आलेला आहे. क्रिकेटचा हा बिग शो आपण पाहतात. क्रिकेटचा महासंग्राम, कुंभमेळा, क्रिकेटची पंढरी दमन मध्ये पटेल क्रिकेट ग्राउंड कच्चीगाव येथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही घर बसल्या पाहू शकता. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. लक्ष्य 46 धावांचं. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर. मनोज आणि संदीप. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येते प्रदीप. पहिला चेंडू जोरदार अपील. पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे आणि एक धाव पूर्ण करतोय बॅटर. पहिल्याच चेंडूवर लेग बाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. आई गावदेवी, जून अंदुरके आणि पॉवर शेलार
या दोन संघांमधील विद्यमान सामना सद्य स्थितीचा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पटेल क्रिकेट ग्राउंड कच्ची गाम ह्या ग्राउंडवर स्लॉग हिट चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. दैदिप्यमान षटकार. जसा चेंडू बॅटवर आला तशी मोहर उमटली होती षटकाराची आणि संदीपच्या बॅट मधून हा झंझावती षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे जाताना 7. काय फटका खेळला होता, जबरदस्त आहे. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट. पुढे सरसावला आणि चेंडूला मात्र पाठवला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अकरा 11.50 सरासरीने धावा जोडाव्या लागतील प्रति षटकामागे. क्रिकेट खेळाबरोबर खूप सारा एन्जॉय देखील केला जात आहे. दमन स्पर्धा 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. पॉवर प्लेचे षटक आहे. यस. आणि काय फटका दाखवला बॅटर संदीप याने. मागचा सामना आपण बघितला. मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघाने दिमागदार विजय संपादन केला आणि पूल एच मधून ते विजेते राहिलेले आहेत. पूल एच चा आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर प्रदीप. पॉवर शेलार संघाला पॉवर दाखवावी लागेल. ह्या उलट आपण पाहतोय एक बलाढ्य संघ आहे. आई गावदेवी जून अंदुरकी. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा रॉकेट सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी. लगातार 2 षटकार. संदीप ऑन फायर. धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना 13. क्रॅकिंग बॅटिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल आग ओकणारी फलंदाजी बघायला मिळते. प्रदीप वर हल्ला चढवलेला आहे संदीप याने. विचार विनिमय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय. विकेटची आवश्यकता आहे. इथून पॉवर शेलार संघाला विकेट घ्यावे लागतील सामना जिंकण्यासाठी. पण आई गावदेवी जून अंदुरकी संघ एक बळशाली संघ आहे. भलाटे संघ गणला जातोय मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. चेंडू जाते निर्धाव. खूप चांगला चेंडू. लगातार 2 षटकार खाल्ल्यानंतर बॅक करताना गोलंदाज प्रदीप अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. विजयाकडे आगेकूच करायचे असेल तर प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होते षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी. समोर जाईल बॅटर संदीप. संदीप एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे आणि चेंडू मात्र निश्चितच निर्धाव जातोय. आता मात्र चांगल्या योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना प्रदीप. कारण सुरुवातीला ज्या चुका झाल्या आपण बघितल्या 2 षटकार लागल्यानंतर प्रदीपने त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. धावा धावपलकावर 13. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचे षटक प्रगतीपथावर. अजून एक सेम डिलिव्हरी. व्हॉट बॉलिंग. लगातारचे 3 चेंडू डॉट बॉल. फलंदाजाचा वीक पॉइंट ओळखून चेंडू टाकला होता. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहे धावपलकावर बिनबाद. 13. सुरुवात लय भारी झालेली आहे. झकास सुरुवात बघायला मिळते ती आई गावदेवी जून अंदुरकी या संघाची. कारण कुठल्या प्रकारचा त्यांचा गडी बाद झालेला नाही. चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. 13 धावा धावपलकावर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आफ्टर 1 ओव्हर 13 रन विदाउट लॉस. बिना कोई विकेट कोई पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन बने. अच्छी शुरुआत. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. 33 धावांची अजून आवश्यकता. 11च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. 18 चेंडू आणि 33 धावा. खेळतोय संदीप ज्याने 5 चेंडूचा सामना केला. 2 षटकार लगावले आहेत. 12 धावांवर खेळतोय. मनोज
ज्याने एका चेंडूचा सामना केला तो शून्यावर खेळतोय. अमित दुसऱ्या षटकासाठी तयार. बॉलिंग मार्कवर मीडियम पेसर बॉलर. चांगला फटका ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका आहे. एक धाव पूर्ण करते बॅटर मनोज. ऑफ द मार्क झालेला आहे. धावसंख्या वाढते 14. खूप चांगला ताळमेळ दोन फलंदाजांमध्ये बघायला मिळतो. इथून आता विकेट घ्यावे लागतील, गुच्छाने विकेट घ्यावे लागतील. ह्या उलट चांगली फ्लाइंग स्टार्ट आहे. ब्रिलियंट स्टार्ट. झून अंदुरकी या संघाची जोरदार अपील. फिंगर अप. पहिला गडी बाद होते संदीपला शांत केलेले. शिकार केली संदीप याची. गोलंदाज अमित याने आपल्या संघाला यश मिळून दिले. ब्रेक थ्रू देण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. आणि अशा प्रकारे पहिला हादरा आई गावदेवी झून अंदुरकी या संघाला सांघिक 14 धावांवर. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा अजून एक दमदार शॉट. जबरदस्त फटका. रॉकेट सिक्सर. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. देवीदासला तुम्ही खेळपट्टीवर जास्त वेळ स्तब्ध आणि शांत ठेवू शकत नाही. त्याचा स्वाभाविक खेळ नॅचरल खेळ सादर करतोय. लगातार 2 षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावफलकावर 26. धावफलकाला निश्चितच चांगला आकार देताना, धावांना चांगली चालना देताना बॅटर देवीदास. पुन्हा एकदा अमित सज्ज होतोय. अमितवर हल्ला चढवलेला आहे. हल्ला बॉल बॅटिंग करतोय. अमितची धुलाई. पण आता निश्चितच चेंडू उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष मिड विकेटला. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फिल्डिंग पोझिशन. यस. 2 धावा पूर्ण करताना बॅटर देवीदास 2+1 अशा 3 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या 29. फिल्डिंग पोझिशनचा हा नो बॉल देण्यात आलेला. यस. एका बाजूला 3 क्षेत्ररक्षक आपण बघितले.
पंच आणि विकेट किपरच्या मधोमध बरोबर 3 क्षेत्ररक्षक लावण्यात आले. स्क्वेअर लेगचा पंच आपण पाहतोय आणि निश्चितच आता यानंतरचा चेंडू असेल फ्री बॉल. छोट्या छोट्या चुका तुम्हाला किती महागात पडतील येणारी काल वेळच सांगेल. धावाय धावफलकर 29. यानंतरचा चेंडू असेल फ्री बॉल. अजून 17 धावा बनवावे लागतील. 17 धावांची आवश्यकता. फ्री बॉल. आडव्या बॅटनं ऑलॉंग दी कॉर्पेट चेंडूला खेळून काढलेला आहे क्षेत्ररक्षक दक्ष. चेंडूला उचलणार फेकणार वेळ होती फलंदाजांकडे. 1 धाव पूर्ण करण्याची. देवीदासला फक्त 1च धाव मिळेल. तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय देवीदास. एक चांगल्या खेळाडूची खून ओळख आहे. ह्या अगोदर आक्रमण त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. सिंगल धाव पूर्ण करताना 30 धावा धावफलकर. 16 धावांची आवश्यकता. अमित पुन्हा एकदा तयार. सोडून दिले चेंडूला. मिस्टेक झाली एसटी रक्षकाकडून. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बाय 1 गेट 1 फ्री. एकावर 1 फ्री. 1+1 अशा 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या वाढते 32. 32. आता मात्र सुस्थितीमध्ये बघायला मिळतोय टीम आई गावदेवी जून अंदुरकी. 14 धावांची आवश्यकता. गणित लगेच आमचं तयार असते. 13 चेंडू शिल्लक. 14 धावांची आवश्यकता. सेफ लँड झालेला आहे. नो मॅन्स लँडवर चेंडू आदळला आणि त्यावर देवीदास 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते 33. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकर. शेवटची 2 षटक आणि 13 धावांची आवश्यकता. देवीदास कॅप्टन पदाला विकेट सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फलंदाजी करतोय बॅटर देवीदास. कॅप्टन पदाची जबाबदारी मात्र कॅप्टन पदाला साजेसा खेळ करून दाखवतोय. मैदानावर धावसंख्या झपाट्याने वाढते. 39. समावेश. पुन्हा एकदा सज्ज होते निमेश. 7 धावांची आवश्यकता. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. एकाकी लढत. 1 मॅन आर्मी. खेलपट्टीवर देवीदास पाटील धुआंधार बैटिंग करते. ये भी जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 रन. काय फलंदाजी करतोय. धुआंधार बॅटिंग. धावांची बरोबरी झालेली आहे. फक्त 1 धावेची आवश्यकता. स्कोर ऑर लेवल. तुफानी फटकेबाजी. 4 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. 28 धावांवर खेळतोय. मॅरेथॉन इनिंग
जबरदस्त सुपर डुपर बॅटिंग. अशा प्रकारचा खेळ राजू पाटील रेग्युलर फॉर्मॅट मध्ये खेळताना देवीदास पाटील याने खूप झंझावत खेळ दाखवला होता आणि आता मात्र या सामन्यामध्ये त्यांना ठाऊक आहे की अभी नाही तो कभी नाही, एका धावेची आवश्यकता. स्कोर आर लेवल. विजयाच्या समीप विजयाकडे अग्रेसर होताना टीम आई गावदेवी जून अंदुरकी. देवीदास फिनिशर ठरणार का? विजय धाव कोणाच्या बॅट मधून येईल? गोलंदाजी देखील धारदार केली, 2 विकेट मिळून दिले आपल्या संघासाठी. देवीदास याने फोकस खेळाडू या सामन्यामधील देवीदास पाटील. इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. धाव कंप्लीट आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे आई गावदेवी जून अंदुरकी या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन, हार्ड लक, पॉवर शेलार. नो डाऊट या सामन्यातील सामनावीर खेळाडू प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर देवीदास